लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्यापासून. तर आता इथे काव्या म्हणते, आपले पर्सनल फोटोज कसे दिसले सगळ्यांना त्या दिवशी असं म्हणते काव्या. ते पेनड्राईव्हमध्ये कसे गेले माहीत नाही, पण आलं सगळं सगळ्यांसमोर असं म्हणते आता इथे काव्या जीवाला फोनवरती. आपण एकमेकांपासून कधीच मूव्ह ऑन झालंय रे जीवा असं म्हणते आता इथे काव्याने. पार ते सगळं ऐकत असतो. पण हे सगळं आम्ही आमच्या पार्टनर्सला का नाही सांगू शकलो देव जाणे असं म्हणते आता इथे काव्या. एक्झॅक्टली असं म्हणतो आता इथे जीवा. कधी एका काळी आम्ही एकत्र होतो, पण आता नाही आहोत असं म्हणतो जीवा. आता आमचं तुमच्यावर प्रेम आहे असं म्हणतो आता इथे जीवा. बघा प्रेक्षक आणि फार सगळं ऐकतो. इतकी गोड गोष्ट, इतकी चांगली गोष्ट आपल्या मनातलं सांगू शकत नव्हतो, पण 16 डिसेंबरमुळे हे झालंय असं म्हणतो आता इथे जीवा. पण एनिवे एक गोष्ट कायम लक्षात ठेव काव्य असं म्हणतो आता इथे जीवा. आपले गुरुजी जे आहे तसं सांगत नाहीत असं म्हणतो जीवा. म्हणजे ते सांगतात एक, आपल्याला वाटतं दुसरं आणि असतं तिसरंच असं म्हणतो आता इथे जीवा. कळलं? तर आता काव्या हसते. ते खरं आहे असं म्हणते ती आणि हसतो होता इथे जीवा. नशीब असली बाबा एकदाची असं म्हणतो आता इथे जीवा. ह्याचे वेगळे पैसे घेणार आहे मी दादाकडून असं म्हणतो आता इथे जीवा. गपरे असं म्हणतो आता इथे काव्य. तर आता इथे जीवा म्हणतो, तुला एक सांगतो, आमचा एक मित्र आहे ऑफिस मधला असं म्हणतो जीवा. त्याच्याकडून मी एकदा ऐकलं होतं. काय म्हणालास असं म्हणते काव्या. योशुको, हे काय असतं? आहे एक जॅपनीज मॅनिफेस्टेशनची पद्धत असं म्हणते आता इथे जीवा. म्हणजे आपल्याला मनापासून जे हवं आहे ते मिळण्यातच जमा आहे असं वागणं म्हणजे ओशो असं म्हणतो तो. म्हणजे काय की हे होईल तेव्हा मी खुश राहीन, ह्यापेक्षा मी आताच खुश आहे आणि मला माहिती आहे की हेच होणार आहे, हा कॉन्फिडन्स असं म्हणतो आता इथे जीवा. हा कॉन्फिडन्स नशिबाचे तारे वारे सगळं बदलून टाकतो असं म्हणतो जीवा. हातावरच्या रेषांना वळण बदलायला भाग पडतं असं म्हणतो जीवा. अशक्य लव्ह स्टोरी शक्य करतो काव्य असं म्हणतो तो. अरे काय बात आहे जीवा, भारी आहे की रे तुमचं ओशुको असं म्हणतो आता इथे काव्या. म्हणजे पारची आणि माझी लव्ह स्टोरी मुळात झाली आहे असं वागलं पाहिजेत मला असं म्हणते आता इथे काव्या. म्हणजे इन शॉर्ट पार्थ मला मिळाले असं वागायचं आहे मला, बरोबर असं म्हणते काव्या. करेक्ट असं म्हणतो आता इथे जीवा. एक्झॅक्टली असं म्हणतो तो आणि पार सगळं ऐकत असतो बघा प्रेक्षक. मी तर असंच वागत असतो. आता कुणाला बालिशपणा वाटेल, कुणाला हा गावपणा वाटेल, पण माझ्या डिक्शनरीमध्ये आता किंवा माझ्याकडे सिरियस राहण्याचं आता ऑप्शनच नाही असं म्हणतो जीवा. खूप बघितलं आतापर्यंत सिरियस राहून राहून, पण आता नाही. बस मी असाच विचार करत असतो की नंदिनी बस येईलच, ती येतेच आहे असं म्हणतात इथे जीवा. येईलच, ती येतेच आहे असं म्हणतात इथे जीवा. आणि ती एवढं म्हणेलच की बस झालं जीवा, मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय असं म्हणतात इथे जीवा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं म्हणतात इथे जीवा. चला आपण घरी जाऊयात आणि हे असं होणारच आहे असं म्हणतात इथे जीवा. होय होय असं म्हणते काव्या. हे जीवा 11-11 बाय बाय असं म्हणते काव्या आणि जीवा म्हणतो बाय. तर आता इथे मॅनिफेस्टेशन करते बघा प्रेक्षक काव्या. देवा, पार्थ माझे आहेत आणि मी त्यांची असं म्हणते आता इथे काव्या. कोणाचंही कुठल्याही भागीत मी माझ्या प्रेमापेक्षा मोठं होऊ देणार नाही असं म्हणते काव्या. आणि पार सगळं ऐकत असतो बघा प्रेक्षक हे सगळं डोळ्यात अश्रू आणून दरवाजाकडे थांबून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ ओळतो पाठीमागे आणि जातो बघा प्रेक्षक होतो तिथून. तर आता इथे जीवा आणि कुडवा बसलेले असतात. हा जीवा भवा, क्या बात है, क्या बात है, तुम्हाला असं प्रणाम करावंसं वाटतं असं म्हणतो तो. तुमची जी बाते आहे ना ती अशी गिलावासारखी छान वाटते असं म्हणतो तो. पिंकी कसम, जीवा भया खरं सांगतो, तर मला पण तुमच्यासारखा असा गोड गोड बोलायला जमला असता ना, तर मी तर पिंकीला 2 मिनिटमध्ये म्हणवलं असतं असं म्हणतो तो. लगेच भावा असं म्हणतात इथे जीवा. म्हणजे तू ही 2 मिनिटामध्ये तुझी पिंकी बोलून कन्व्हिन्स होऊ शकते, पण चकाचिक बाई असं म्हणतात इथे जीवा. साधा स्माईल सुद्धा देत नाही रे असं म्हणतात इथे जीवा. आणि आता इथे जीवा आईस्क्रीम खात असतो बघा प्रेक्षक हो. आणि हे सगळं बोलताना हो जाएगा जीवा भैया असं म्हणतो गुडवा. ते काय बोलतात ना, ते प्यारमध्ये ताकद असायला लागते आणि तुमच्या प्रेमामध्ये तर गोड मिठास असं म्हणतो तो. ए जीवा भैया, काय रे असं म्हणतो जीवा. तुमच्या मनात असं काही सिमेंटचं बनलेलं आहे काय, म्हणजे तुम्हाला थंड लागत नाही असं म्हणतो तो. अरे भाई असं म्हणतो जीवा, कोल्हापूरचा मूळ आणि देशमुखांचा मूळ आहे आणि ही बॉडी मेड इन मुंबई असं म्हणतो आता इथे जीवा. तुला सांगतो, आमच्या घरात मी एकटाच आहे ज्याला अजिबात थंडी वाजत नाही, अजिबात काय फरक पडत नाही थंडीचा. बाकी देशमुख एखादा थंडी पडली की घरात हीटर लावून ब्लँकेट घेऊन बसतात आणि मी अख्खाच्या अख्खा आईस्क्रीमचा डब्बा असं संपवतो असं म्हणतो जीवा. बहुतच डेंजर लोक आहे तुम्ही असं म्हणतो आता इथे गुडवा. एक मिनिट असं म्हणतो तो. आता काय असं म्हणतो जीवा. ए जीवा भैया असं म्हणतो गुडवा. म्हणजे तुम्हाला थंड वाजत नाही, मग तुम्ही ते थंड वाजण्याचा ब्लॉक कशासाठी बनवला असं म्हणतो तो. जाने असं म्हणतो आता इथे जीवा. ये कलयुग है, यहाँ पे जो दिखता है वही बिकता है असं म्हणतात इथे जीवा. मला सांग, मी जर तो ब्लॉग बनवला नसता तर नंदिनीने मला ब्लँकेट दिलं असतं का असं म्हणतो जीवा. नाही ना असं म्हणतो इथे जीवा. गुडवा म्हणतो नाही 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 जीवा भैया, हे काय गलत बात आहे असं म्हणतो इथे गुडवा. बघा प्रेक्षक हो, तुम्ही असं झूट बोलायला नको पाहिजे होतं असं म्हणतो तो. आमच्या पिंकी बरोबर बोलते, झूट बोलले कवा काटे असं म्हणतो तो. ते अरे झूठ बीट काय नसतं रे असं म्हणतो इथे जीवा. बघा प्रेक्षक हो, जिस झूठ किसी का
घर बसा दे वो छूट छूट नाही होता असं म्हणतो जीवा. आणि तसंही मी देशमुखांचा मुलगा आहे रे. माझे वडील विक्रम देशमुख. उकडलेलं बीट आहे ना उकडलेलं, ते असं हाताला चोळून सांगितलंय की खोटं मला हाताला लागलंय म्हणून. मी सुद्धा त्यांचाच मुलगा आहे आणि मी नंदिनीचा प्रेम मिळवण्यासाठी सगळं खोटं बोलतोय असं म्हणतो तो. तेवढ्यातच नंदिनी ते बघा प्रेक्षक हो. कारण प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतो आता इथे जीवा. आणि नंदिनी सगळं ऐकते बघा प्रेक्षक होय. पण आता मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या बघा प्रेक्षक दरवाजा उघडते आणि आता इथे वसुहत्या आणि रम्या तिथे असतात. कुणी आलं असं म्हणून उठतात त्या, घाबरतात बघा प्रेक्षक. दिवा लाव लवकर असं म्हणतात त्या. तर आता इथे काव्या त्यांच्या समोर थांबलेली असते बघा प्रेक्षक आणि आता तिचे केस ओढत असतात. तर आता घाबरते वसुहत्या. काव्या असं म्हणते आता इथे रम्या. तू असं म्हणते आता इथे वसुहत्या. खूप घाबरतात बघा प्रेक्षक वसुहत्या आणि आता इथे रम्या. हाय कशा तुम्ही दोघी असं म्हणते आता इथे काव्या. त्या बाई काय म्हणताय? काय मस्त आहे रे. मस्त किंग साईज बेड आहे तुमचा असं म्हणते काव्या आणि बसते आता ती बेडवर बसून. छान झोप लागत असेल तुम्हाला या बेडवर, मला पण घ्या ना असं म्हणते काव्या. काय असं म्हणते आता इथे रम्या. आमची काळजी मांजर असं म्हणते आता इथे काव्या स्वतःला. आणि आमची ही बिघडलेली सिनमेन कॉफी आणि मी कधीही न विझणारी फुलबाजी असं म्हणते आता इथे काव्या. कसं वाटलं कॉम्बिनेशन असं म्हणते ती. बरी आहेस ना असं म्हणते आता इथे रम्या. की पार्थ तुला मिळणार नाही या दुःखात वेळ लागलाय तुला असं म्हणते रम्या. नाही नाही रम्या असं म्हणते वसवत्या. तू जेव्हा सांगितलंयस ना हिला की तुझं पाचशी लग्न होणार आहे तेव्हापासून ना हिच्या डोक्यावरती परिणाम झालाय असं म्हणते तर मिळाला वसवत्या. तुझ्या डोक्यावर परिणाम झाला असं म्हणते आता इथे वसवत्या. ठीक आहे असं म्हणते आता इथे काव्या. आत्याबाई म्हणत असेल तर मग ठीक आहे झाला माझ्या डोक्यावर परिणाम कळलं असं म्हणते आता इथे काव्या. बघायचं आहे असं म्हणते आता इथे काव्या. हे बघा असं म्हणून ती जोर जोरात फिरायला लागते बघा प्रेक्षक वसवत्या आणि रम्याला घेऊन. खूप फनी सीन दाखवले खरंच हा. खूप जोर जोरात फिरवते बघा प्रेक्षक होती वसवत्या आणि रम्याला. त्या दोघांचंही डोकं दुखा लागतं बघा प्रेक्षक हो. अरे देवा असं म्हणते आता इथे वसवत्या आणि रम्या सुद्धा. तर आता इथे काव्या हसायला लागते. डोकं गरगरायला लागलं ना असं म्हणते वसवत्या. जीव घेणार आहेस का आमचा असं म्हणते वसवत्या. गो बाई आता कसं वाटतंय कारकार वाटतंय असं म्हणते आता इथे काव्या. शटाप असं म्हणते आता इथे रम्या. यू शटाप असं म्हणते आता इथे काव्या. ए असं म्हणते आता इथे वसवत्या. काय असं म्हणते आता इथे काव्या. घाबरू नका मला वेड नाही लागलंय पण आता मी वेड लावणार आहे रम्या असं म्हणते आता इथे काव्या. कोणाला असं म्हणते रम्या. पार्थ देशमुखांना असं म्हणते आता इथे काव्या. काय ग काय वाटलं तुला असं म्हणते काव्या. मला मगाशी जे काय सांगितलंस ज्याच्यामुळे काव्या अशी हार मानेल. नाही नाही ग नाही असं म्हणते काव्या. काव्याला जितकं हारायचं होतं जितकी ती हरली आहे. पण आता काव्या फक्त जिंकणार असं म्हणते आता इथे काव्या. तू असं म्हणते आता वसवत्या. काय गरम मी असं म्हणते आता इथे काव्या. तू मला गुरुजींचं भाकीत सांगितलंस असं आता इथे उभारून म्हणते बघा प्रेक्षक काव्या. ठीक आहे आता बघूया असं म्हणते ती. गुरुजींचं भविष्य खरं ठरतंय की माझं प्रेम उतरतंय आता येणारा काळच सांगेल ते असं म्हणते आता इथे काव्या. पण आज मी एक भविष्यवाणी करणार असं म्हणते आता इथे काव्या. रम्या तुला लग्न करायचंय ना. अशी उतावळी नवरी होणार होणार तुझं लग्न होणार असं म्हणते आता इथे काव्या. पण त्याआधी पार्थचं लग्न होणार असं म्हणते आता इथे काव्या. काय असं म्हणते आता इथे रम्या. कोणाशी असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे बघा प्रेक्षक हो काव्या आता उतरते त्या बेडवरून. माझ्याशी असं म्हणते आता इथे रम्या. तुझ्याशी असं म्हणते वसवत्या. एक मिनिट असं म्हणते आता इथे काव्या. येस कसं आहे रम्या. आधी आमचं जे लग्न झालं होतं ते बळजबरी झालं होतं पण आता जे लग्न होणार आहे ते दोघांच्या मर्जीने बँड बाजा सकट वाजत गाजत होणार आहे ग असं म्हणते काव्या. स्वस्ती श्री असं म्हणायला लागतं बघा प्रेक्षक हो काव्या मोठ्याने आणि आता नाचायला लागते ती मंगळाष्टक म्हणत. शुभमंगल सावधान असं म्हणते ती. गप असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे काव्या म्हणते असेच सूर तुझ्या कानात घुमतील मग आमच्या दोघांमधला अंतरपाठ युनिव्हर्स बाजूला करेल. मग माझी बहीण आरू पार्थ देशमुखांचे शूज पळवणार. मग शूजच्या बदल्यात माझी आरू पार्थ देशमुखांना 5,000 रुपये मागणार. मग ते 5,000 रुपये पार्थ देशमुख नाही देणार. सांग कोण देणार असं म्हणते आता इथे काव्या. सांग कोण देणार. तर आता इथे रम्या म्हणते कोण. रम्या पार्थ चे 5,000 रुपये तू देणार. हे असंच्या असं ह्या क्रमांकाने घडे लिहून ठेव याच्यामध्ये. ज्यात कागद असतील त्याच्यावर लिहून ठेव असं म्हणते आता काव्या. मी सांगितलेले क्रमांक ह्या सगळ्या गोष्टी होतील असं म्हणते आता इथे काव्या. आणि आता ती म्हणते तशी मी दोघांची झोप उडवली आहेच पण तरीही गुड नाईट असं म्हणते आता इथे काव्या. बघा प्रेक्षक आणि वसवत्या आणि रम्या खूप चिडलेल्या असतात आणि आता काव्या हसत हसत निघून जाते बघा प्रेक्षक त्यांच्या रूम मधून. तिचा अवतार बघून ना धडधडायला लागलं का मला रम्या असं म्हणते आता इथे वसवत्या. बघा प्रेक्षक हो रम्या गुरुजींची भविष्यवाणी खरी होईल ना ग असं म्हणते आता इथे वसवत्या. की हिची भविष्यवाणी असं म्हणते आता इथे वसवत्या. आई असं म्हणते रम्या. अगं कळेना असं झालंय ग मला ही कशी वागते असं म्हणते आता इथे वसवत्या. आणि रम्याला पण खूप टेन्शन होतं बघा प्रेक्षक हो. आता घाम येतो खूप तिला. तर वसवत्या म्हणते अगं रम्या. तर आता इथे नंदिनी येते बघा प्रेक्षक हो जीवाकडे.
जीवाला मात्र खूप भीती वाटलेली असते. काय म्हणेल आता इथे नंदिनी म्हणून. नंदिनीची केस वगैरे खूप उडत असतात. तर आता इथे जीवा बघतो गुडवाकडे, तर गुडवाला पण टेन्शन येतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा म्हणतो, मला तर खूप थंडी वाजत होती, असं ऍक्टिंग करायला लागतो तो. सॉलिड थंडी वाजते नाही असं म्हणतो जीवा. हा हा असं म्हणतो तो आणि ब्लँकेट घेतो तो. हात लावू नका या ब्लँकेटला, तुम्हाला थंडी वाजते असं तुम्ही ब्लॉक करताय आणि इथे सँडविचवर आईस्क्रीम खाताय असं म्हणते आता इथे नंदिनी. छे छे असं म्हणतो जीवा. हे का माझं नाही काही, हे याचं आहे असं म्हणतो आता इथे जीवा. हे माझं आहे असं म्हणतो गुडवा. हो तुझं आहे असं म्हणतो जीवा. खोटं बोलू नका असं म्हणते आता इथे नंदिनी. खोटं बोलण्यावरून एवढा महाभारत झालं तरीही अजून खोट्याचाच हात धरायचा आहे तुम्हाला असं म्हणते आता इथे नंदिनी. धरा, हवं तेवढं खोटं बोला, हवं तेवढं खोटं बोला आणि तो ब्लॉक करून तुम्ही लोकांना फसवत असाल, कारण तुम्ही काय आहात त्यांना माहित नाही आणि मी तुम्हाला चांगलंच ओळखून आहे असं म्हणते नंदिनी. अरे चकाचक बाई असं म्हणतो जीवा, मी पण तुला खूप छान ओळखून आहे. मला सांग, मला थंडी वाजते म्हणून मी तुझ्याकडे ब्लँकेट मागितलं असतं, तू दिलं असतंस का असं म्हणतो आता ती जीवा. नाही, त्या ब्लॉगमुळे का होईना पण तुला स्वतःहून माझी काळजी वाटली वाटली की नाही असं म्हणतो आता ती जीवा. माझं चुकलं असं म्हणते आता इथे नंदिनी. हा पुढे आता काही झालं तरी मी तुमची काळजी करणार नाही असं म्हणते नंदिनी. बसा थंडीत कुडकुडत असं म्हणते नंदिनी. नंदिनी भाऊजी तुमचं काही चुकलेलं नाही असं म्हणतो गुडवा. चुकलेलं यांचं असं म्हणतो तो जीवा. भैया तुम्ही ना आता छूट बोलायला नको असं म्हणतो गुडवा. नंदिनी भाऊजी तुम्ही बरोबर आहे, मी तुमच्या सोबत आहे. तर आता इथे त्यांचा ब्लँकेट काढून घेते बघा प्रेक्षक गुडवाचा आता नंदिनी. आणि आता इथे गुडवा जाऊन पडतो जीवाच्या हा मिठीत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनीला बघून आणि कंटाळा येतो आणि दोन्ही ब्लँकेट्स घेऊन आता आतमध्ये जाते बघा प्रेक्षक हो नंदिनी. ए जीवा भैया असं म्हणतो आता इथे गुडवा, तुमच्यामुळे आता मला पण या थंडमध्ये राहावं लागणार आहे असं म्हणतो आता इथे गुडू. इतर थंडमध्ये तर माझी कुल्फी बनून जाणार असं म्हणतो आता इथे तो. मी काम करतो, हे बदाम गरम राहण्यासाठी मी बाहेरनं घेऊन येतो असं म्हणतो तो. मला पण घेऊन ये असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. शीट असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे देशमुखांचं घर दाखवलंय. तर काव्या आपल्या खोलीमध्ये बसलेली असते आणि आता ती आपला अभ्यास करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती घड्याळाकडे बघते. अरे असं म्हणते ती, 12 वाजून गेले की असं म्हणते काव्या. म्हणजे टेक्निकली संक्रांतीचा दिवस सुरू झालाय असं म्हणते आता इथे काव्या. तर पार्थ बघतो टाइमकडे. काय रे बोकुडी असं म्हणते आता इथे काव्या. कळलं का, संक्रांतीचा दिवस चालू झालाय असं म्हणते काव्या. आज आपण छान गोड पोळ्या करूया, तिळाच्या वड्या करूया, सगळं करू. पार्थ देशमुखांना जे हवंय ते करू असं म्हणते काव्या. पार्थ देशमुखांना दाखवून देऊया की ही काव्या त्यांची पिस्कारलेली मांजर त्यांच्यावर किती प्रेम करते असं म्हणते काव्या. आणि पार्थ सगळं ऐकत असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता मी कोणालाच घाबरत नाही, हे मी जगातल्या सगळ्यांना दाखवू शकते, कळलं असं म्हणते आता इथे काव्या. आपल्या टॉयला घेऊन दाखवून देऊया ना असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थ बघत असतो बघा प्रेक्षक हो तिच्याकडे. तर आता इथे जीवा बसलेला असतो बघा प्रेक्षक हो रिक्षावर. त्यामुळे मी फॅन्सना, माझ्या ऑडियन्सला एवढं सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल ना, तर तो वेळ तुमच्या फॅमिलीला द्या. तर आता इथे नंदिनी बघत असते जीवाकडे. तर आता इथे नंदिनीला वाईट वाटत असतं बघा प्रेक्षक हो. कारण घराबाहेर पडल्यावर घरातल्यांची किंमत कळते असं म्हणतो आता इथे जीवा. आईने डोक्यावर तेल लावून केलेली चमटी, बाबाने मारलेली मिठी, घरात पिठलं भाकरी असतानाही दादासोबत चिकन मागवण्याचा केलेला प्लॅन खूप मिस करतोय मी असं म्हणतो आता इथे जीवा त्या व्लॉगमधून. उद्या मकर संक्रांत आहे, मी आणि माझा भाऊ पार्थ टेरेसवर जाऊन छान पतंग उडवायचं असं म्हणतो जीवा. छोटा युगला जबरदस्ती हातात फिरकी द्यायचो आणि मांजाने जी बोटं कापायची तर मग आई हळद चिमटायची. तर नंदिनीच्या डोळ्यात अश्रू असतात हे सगळं ऐकताना. आणि मग आम्ही सगळेजण पतंगासारखे बिरबिरायला मोकळे व्हायचो असं म्हणतो आता इथे जीवा. घरच्या जायफळ घालून केलेल्या गुळपोळीचा सुगंध जाता येता तोंडात तोंडात कोंबलेला गुळ, सगळंच मिस करतो यार असं म्हणतो आता इथे जीवा. मिस करतोय मी सगळं असं म्हणतो तो. माझ्या घराला, माझ्या घरच्यांना, आई बाबा, दादा, युग, मिथुनला. तुम्ही जरा व्हिडिओ बघत असाल ना, तर तुम्हाला सगळ्यांना मी एवढं सांगू इच्छितो असं म्हणतो. आणि खूप भावुक होतो तो आणि नंदिनी पण भावुक होते बघा प्रेक्षक हो. चला तर मंडळी भेटूया नंतर असं म्हणतो आता इथे जीवा. गुड नाईट, बाय बाय असं म्हणतो आणि आता तो कट करतो बघा प्रेक्षक आपलं ब्लॉगिंग. तर नंदिनीला पण अश्रू अनावर होतात बघा प्रेक्षक आणि जेव्हा पण रडायला लागतो आणि बघत असते आता त्याला नंदिनी वरून खिडकीतून. तर आता इथे सकाळ झालेली दाखवली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा मात्र खूप छान तयार झालेला असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता तो आपल्या घरी आलेला असतो गिफ्ट्स वगैरे घेऊन आणि तो भावुक होतो आपल्या घराला बघून. एक दिवसही झाला नाही बघा प्रेक्षक हो ह्याला जाऊन नंदिनीच्या घरी, कारण तेच कपडे आहेत ना नंदिनीचे, म्हणजे एकच दिवस झाला. तर बघा प्रेक्षक हो ह्याला किती आठवण येते उगाच एक दिवसात जाऊन. हा तर आता इथे जीवाला दाखवलं ये ना असं म्हणतो कुणाला तरी. तर आता इथे काळी साडी आणि दागिने घालून नंदिनी आलेले असते बघा प्रेक्षक हो देशमुखांच्या घरी. तर आता जोडीने आलेले असतात जीवा आणि नंदिनी. खरं तर माहित नाही बघा प्रेक्षक हो खरं आहे की स्वप्न आहे. तर आता इथे नंदिनीच्या डोळ्यातही अश्रू असतात. तर भाऊक झालं दाखवलं नंदिनीला पण. तर आता इथे जीवा हात पुढे करतो आपला. असं काय करते चकाचक बाई असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. माझ्या सांगण्यावरून इथपर्यंत आलीस की नाही, आता सोड ना हा राग असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनीच्या डोळ्यात अश्रू असतात आणि ती खुश होते बघा प्रेक्षक हो.
तर आता ती आतमध्ये जाते, हात मात्र देत नाही आता ती जीवाला. तर आता आतमध्ये जाते नंदिनी, तर आता जीवा पण येतो तिच्या मागून. नंदिनी असं म्हणतात आहे ती जीवा. नंदिनीला खूप आनंद झालेला असतो आपलं घर बघून एवढ्या दिवसाने. आपण आज इथे अचानक आलोय, कुणालाही न कळवता. स्वतःच्या घरी येताना कुणाला कळवायचं नसतं असं म्हणते नंदिनी. तर आता इथे पार्थ आणि काव्या आलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आता नंदिनी आणि जीवाला बघून खूप खुश होतात. पार्थ आणि काव्या ताई असं म्हणते आता इथे काव्या आणि जीवा असं म्हणतो पार्थ. तर सगळे खूप खुश झालेलं दाखवलं का प्रेक्षक आणि आता इथे शीर्षक गीत दाखवलंय लग्नानंतर होईलच प्रेमचं. आणि आजचा भाग इथे संपतो. बघूया तरी त्यामध्ये काय ते. तेव्हा सगळ्यांमधला हा अबोला मिठू देते बाबा असं म्हणते माणिनी. तिळाची ऊब आणि गुळाचा गोडवा यांच्या नात्यातही येऊ देत असं म्हणते आता इथे माणिनी. कारण आता इथे एकमेकांना तीळ आणि लाडू देत असतात ना प्रेक्षक हो. म्हणजे नंदिनीने बनवून आणलेलं असतं. तर आता इथे पार्थला सुद्धा देते ती. तिळगुळ घ्या आणि आमच्याशी गोड गोड बोला असं म्हणते नंदिनी. तुमचं नातंही या लाडवासारखं राहू देत. एकमेकांना घाट चिकटलेलं असं म्हणतं आता इथे पार्थ. तर आता इथे तेवढ्यातच मान्यते अरे वा असं म्हणते ती. काय गोड दिसतात माझ्या सुना असं म्हणतात आता इथे जीवा आणि पार्थ. आणि मस्करी करतात बघा प्रेक्षक हो. मानिनीची तर मान्य म्हणे अरे ए गधड्यांनो असं म्हणते आता इथे मानिनी. आणि तुम्ही गोड दिसताय असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता बघा प्रेक्षक हो, रिकॅप इथेच संपतो. तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.